नमस्कार. हार्ट सिद्धीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेतल्या एका खूप सुंदर संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. जाणणारा आणि क्षेत्र. यातून आपल्याला आपल्याच ओळखीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा एक अगदी सोपा मार्ग सापडणार आहे. पण ही गोष्ट सुरू करण्याआधी एक छोटीशी आठवण. हार्ट सिद्धी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट जी आपल्या मनाला खरी शांतता आणि एक नवी दिशा देते ती तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचेल. चला तर मग एका प्रश्नापासूनच सुरुवात करूया. कदाचित आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि आपल्याला गोंधळात टाकणारा प्रश्न, मी नक्की आहे तरी कोण? हाच तो प्रश्न आहे जो महाभारताच्या युद्धभूमीवर बिचाऱ्या अर्जुनाला पडला होता. आणि खरं सांगायचं तर आज आपल्या सगळ्यांच्या मनातही कुठेतरी लपलेला असतो, नाही का? समजा मी आता तुम्हाला विचारलं, तुम्ही कोण आहात? जरा एक क्षण थांबा आणि विचार करा. काय उत्तर येईल मनात? कदाचित मी एक इंजिनियर आहे, मी एक आई आहे, मी एक स्टुडंट आहे जो परीक्षेच्या टेन्शनमध्ये आहे, किंवा मी असा माणूस आहे ज्याचं नशीबच फुटकं आहे. आपण नकळतपणे आपलं काम, आपली नाती, आपलं यश, इतकंच काय तर आपल्या समस्यांनाच आपली ओळख बनवून टाकतो. आणि गंमत म्हणजे हाच तो ओळखीचा सापळा आहे. आजच्या या धावपळीच्या आयुष्यातल्या बहुतेक समस्यांचं मूळ ह्याच एका गैरसमजामध्ये आहे की आपण जे काही अनुभवतो तेच आपण आहोत. बघा ना, आपण किती सहज म्हणून जातो, मी खूप स्ट्रेसमध्ये आहे. पण जर नीट विचार केला तर आपण स्ट्रेस नाही आहोत. तणाव ही एक भावना आहे जी आपल्या आतून एखाद्या वाऱ्याच्या झोतासारखी येते आणि निघूनही जाते. जेव्हा एखादं काम आपल्या मनासारखं होत नाही तेव्हा लगेच आतून एक आवाज येतो, मी एक फेल्युअर आहे, एक अपयशी व्यक्ती. म्हणजे बघा, फक्त एका घटनेला आपण आपलं आयुष्यभराचं सर्टिफिकेट बनवून टाकतो. आणि हे फक्त नकारात्मक गोष्टींबद्दलच नाहीये. मी यशस्वी आहे असं म्हणताला सुद्धा आपण त्या यशाच्या नाजूक फुग्यालाच आपली ओळख बनवून घेतो. आणि मग तो फुगा फुटू नये या सततच्या दडपणाखाली जगत राहतो. ह्याच ओळखीच्या सापळ्यामुळे आज बर्नआउट, सतत स्वतःला कमी लेखणं, सोशल मीडियावर इतरांशी तुलना करून होणारी चिंता आणि कोणी काही बोललं की ते थेट मनाला लावून घेणं, हे सगळं घडतं. कारण आपल्याला वाटतं की प्रत्येक टीका ही आपल्या ओळखीवर, आपल्या अस्तित्वावर झालेला हल्ला आहे. मग ह्या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं? इथेच श्रीकृष्ण एक अत्यंत सोपा पण खोल विचार आपल्यासमोर ठेवतात. ते आपल्याला जाणणारा आणि क्षेत्र म्हणजेच जे जाणलं जातंय यातला फरक ओळखायला शिकवतात. आता ही स्लाइड बघा, किती सुंदरपणे हे समजावलं आहे. क्षेत्र म्हणजे काय तर आपलं शरीर, आपलं मन, आपल्या भावना, सुख-दुःख, यश अपयश, थोडक्यात जे काही सतत बदलत राहतं ते सगळं म्हणजे एक शेत किंवा एका बागेसारखं आहे. आणि जाणणारा म्हणजे कोण? तर त्या बागेकडे एका टेकडीवरून शांतपणे पाहणारा, जो त्या बागेचा भाग नाहीये पण त्या बागेत काय चाललंय हे त्याला बरोबर दिसतंय. अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मनात येणारे विचार आणि भावना हे आकाशातल्या ढगांसारखे आहेत. ते येतात, वेगवेगळे आकार घेतात आणि निघून जातात. आपण ते ढग नाही आहोत, आपण ते निळं शांत आकाश आहोत ज्याच्या पार्श्वभूमीवर हे सगळं घडतंय. ती शांत जाणीव, तोच जाणणार आहे. ठीक आहे, ही संकल्पना ऐकायला तर खूप छान वाटतेय. पण रोजच्या जीवनात जेव्हा राग येतो, भीती वाटते किंवा खूप दुःख होतं तेव्हा या विचाराचा उपयोग कसा करायचा? तर काळजी करू नका. श्रीकृष्ण आपल्याला यासाठी एक अतिशय प्रॅक्टिकल आणि सोपी योजना देतात. पुढच्या वेळी जेव्हा कोणतीही तीव्र भावना मनात येईल तेव्हा फक्त ही 4 पावलं लक्षात ठेवा. पहिलं, थांबा. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. दुसरं, ती भावना शरीरात कुठे जाणवतीये ते फक्त एका साक्षीदाराप्रमाणे पहा. तिसरं, तिला एक नाव द्या. अच्छा, हा राग आहे, किंवा ओके, ही भीती आहे. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःला आठवण करून द्या की ही भावना माझ्यात आली आहे पण मी ही भावना नाही, मी हिला पाहणार आहे. हे साधल्यावर काय होतं माहितीये? याचा अर्थ असा नाही की आयुष्यात आव्हानं येणार नाहीत. ती तर नक्कीच येणार. पण आता तुम्ही त्या आव्हानांच्या वादळात स्वतःला हरवून बसणार नाही. तुम्ही आयुष्याच्या खेळात पूर्णपणे सामील व्हाल, पण त्यात अडकून पडणार नाही. जेव्हा आपण स्वतःला जाणणारा म्हणून ओळखायला लागतो तेव्हा आपल्यात एक प्रकारची स्थिरता येते. आपण आपोआप विनम्र, दयाळू आणि शहाणे बनतो. यश डोक्यात जात नाही आणि अपयश आपल्याला तोडून टाकू शकत नाही.
वादळातही एखाद्या भक्कम खोलवर रुजलेल्या झाडासारखे आपण आतून शांत आणि स्थिर राहतो. आणि खरं तर आजच्या या संपूर्ण विवेचनाचं सार या एकाच वाक्यात आहे, तुम्ही सामील राहता पण गुंतून पडत नाही. तुम्ही तुमच्या सगळ्या भूमिका उत्तम प्रकारे पार पाडता, पण तुमची खरी ओळख त्या भूमिकांपुरती मर्यादित राहत नाही. आणि हेच तर खरं स्वातंत्र्य आहे. आता हे ज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात आणण्याची वेळ आली आहे, कारण ही केवळ ऐकण्याची गोष्ट नाहीये, तर प्रत्येक क्षणी अनुभवण्याची गोष्ट आहे. थोडा वेळ घ्या आणि स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, अशी कोणती ओळख आहे ज्याला तुम्ही इतकं घट्ट धरून ठेवलं आहे? एक यशस्वी व्यक्ती ही ओळख, एक जबाबदार व्यक्ती ही ओळख, की एक दुःखी व्यक्ती ही ओळख? कोणती ओळख सोडायला तुम्हाला सगळ्यात जास्त भीती वाटते? जर हे सगळं ऐकून तुम्हाला थोडं हलकं वाटलं असेल, मनात थोडी स्पष्टता आल्यासारखं वाटलं असेल, तर कमेंटमध्ये KNOWAR असं नक्की लिहा, म्हणजे मलाही कळेल की हा विचार आपल्या सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचला आहे. आणि हो, जर तुम्हाला आजची ही गोष्ट मनापासून आवडली असेल तर याला लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि हार्ट सिद्धीला सबस्क्राईब करायला विसरू नका. असं केल्याने तुम्ही एका अशा छानशा समुदायाचा भाग व्हाल, जो प्रत्येक कथेतून आयुष्यात अधिक शांती आणि स्वातंत्र्य शोधण्यासाठी एकत्र आलेला आहे. आज आपण हे तर जाणलं की आपण खरे कोण आहोत, पण पुढच्या भागात म्हणजे भाग 14 मध्ये श्रीकृष्ण सांगणार आहेत की आपण सगळे एकमेकांपेक्षा इतके वेगळे का वागतो. निसर्ग आपल्या स्वभावाला कसा आकार देतो हे समजल्यावर स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल मनात असलेली चीड कमी होऊन एक प्रकारची करुणा निर्माण होईल. तेव्हा पुढच्या भागासाठी नक्की परत या. तोपर्यंत काळजी घ्या.